चला आता दुपारच्या 2 वाजल्यात. आता वाईच थोडंसं रानात जाऊन यावं म्हणजे 4 वाजूस तर परत पोरांना आणायचा बी टाईम होतो. 4 वाजता पोरांना आणायला जायला लागतं ना, त्याच्यामुळं म्हणलं थोडा वेळ रानात जावं, खुरपाय थोडंसं खुरपून यावं. मधलं बेड आता बांधायचं तर काय खुरपून होणार नाही, त्याच्यामुळं मधलं बेड आहेत ना मोमो, ती वाईच खुरपून यावं म्हणलं. तर तुम्हाला कोणाचं काय काय चाललंय दाखवते बाहेर तरी. ज्ञाना झोपलाय इकडं घरात दिवाणवर, झोपलाय किरकिर करून झोपी गेलं. उन्हाचं त्याला खेळाय कोण नसतं ना, त्याच्यामुळं कडकड करतंय. असू द्या आता, चला रानात जाते. उन्हाचं वातावरण बघा किती शांत आहे. काल भिजवलेली कोथिंबीर कशी अजून ही झाली आहे, वाईच मोठी दिसते, थोडीशी ओलच दिसते अजून. बेसन पिठाचं लाडू केलं होतं, दीदीला आवडतात. दीदी म्हणायची मम्मी मला बेसन पिठाचं लाडू कर. ती खात चालली रानात. आता थोडंसं पाणी घेतलंय प्यायला. काय होतंय, उन्हाची लई तहान लागते, थोडंसं खुरापलं तरी तहान लागते. चला आलो बघा आत्ताच घरी. लय उशीर झाला, चालत जायचं होतं, चालत यायचं म्हणल्यावर, आणि ह्यांना सायकली ह्यांच्या मागं यायचं. ही तरी जाते व्हायचं मोहर, पण मला चालत यायचं म्हणल्यावर जरा उशीर होतो का नाही. काय करतोय तू? घरी काय नसतं म्हणून. हो मग काय, घरी काहीच नसतं, तुम्हाला माहिती आहे का? कालून भाकर जात नाही का नाही, घरी काय नसतं. ह्याला नुसतं द्या वरचं खायला, चिप्स ही, त्यांनी तर तब्येत तयार झाली आहे. घरी काय नसतं खायला, उपाशीच राहतो का नाही. हाणून मारून मी खाया घालते त्याला, तरी बी खाय नाही का नाही. कशी हाणते र, सकाळी हाणूनच लावलेले. ऐकत नाही मग माझं, खात नाही, नुसता रडतो का नाही. एक चपाती त्याला सरत नाही, डब्याला नेलेली एक चपाती आज खाली का मी सरांना सांगितलं. सर 1.5 चपाती नेलेली. सर खवळत होत तेव्हा मी ऐकत होती की. आज डबा ह्यांनी फिनिश केलाय का नाही सगळ्यांनी बघायचं, सगळ्यांनी त्याच्यावर ध्यान ठेवायचं. आणि परत म्हणलं नाही सगळ्यांचंच मला जाताना डबं मोकळं झालेत का दाखवून जायचं का नाही, म्हणलं का नाही असं. त्याच्यामुळे आज फिनिश करून आला असं. आता दीदीच्या सरांना एकदा सांगायचंय, म्हणजे दीदी बी फिनिश करून ये. सकाळचं उठलं की थोडंसं पोहे करा, ह्यांना गरा करा. चपाती तर खाऊच वाटत नाही, एवढीसं खाल्यागत करतात, आणि त्याच्यावर एका चपातीवर दिवसभर अख्खा दिवस काढतात. आणि आल्यावर बी घरी जेवायचं नाही, आणि खाया नसतं काय. हे काय असलं लागतंय चाणून, असलं खाल्यावर मग भूकच नाही. ह्याच्यावर झोपायचं, दुसरं काय खायचंच नाही. जेवल्यावर देतंय की माणूस असलं थोडं चाना सुनावायचं का नाही. चिवडा नको खाया, लाडू नको खाया, असलं लागतंय नुसतं तळलेलं. तर असू द्या, व्हिडिओ लांबच चाललाय. बघा कसा वाटला व्हिडिओ.